श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घटस्थापनेसंबंधी काही माहिती सांगणार आहे। तर माहिती कोणती आहे, घटस्थापना कधी सुरू होणार आहे, घटस्थापनेचे वार कोणते आहेत, शुभ रंग कोणते आहे, 9 दिवसाचे, त्याचबरोबर 9 दिवस आपल्याला देवीला नैवेद्य कोणते दाखवायचे आहे, 9 दिवस देवीला कोणती माळ घालायची आहे, 9 दिवस देवीचे रूपे कोणते आहे, त्याचबरोबर देवीचे वाहन कोणते आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवरात्र उत्सवामधील पहिली माळ दिनांक 3 ऑक्टोबर 2024, वार येतो गुरुवार, शुभ रंग आहे पिवळा, नैवेद्य आहे तूप आणि तुपापासून बनवलेले पदार्थ, नाव आहे आंबा, प्रथम रूप आहे शैलपुत्री, पहिली माळ आहे पिवळे फुलं। नवरात्रीतील दुसरा दिवस दिनांक 4 ऑक्टोबर 2024, वार येतो शुक्रवार, रंग आहे हिरवा, नैवेद्य साखर आणि साखरेपासून बनवलेले पदार्थ, नाव चामुंडा, तृतीय रूप आहे ब्रह्मचारिणी, माळ आहे पांढरे कोणतेही फुले। नवरात्रामधील तिसरा दिवस दिनांक 5 ऑक्टोबर 2024, वार येतो शनिवार, रंग आहे राखाडी, नैवेद्य दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ, नाव आहे अष्टमुखी, तृतीय रूप आहे चंद्रघंटा आणि माळ आहे कोणतेही निळे फुलं। नवरात्रामधील चौथा दिवस दिनांक 6 ऑक्टोबर 2024, वार येतो रविवार, रंग आहे या दिवशीचा केशरी, नैवेद्यासाठी गोड भजी चालतात, चतुर्थ रूप आहे कुष्मांडा, नाव आहे देवीचं भुवनेश्वरी आणि या दिवशी माळ घातली जाते तरोड किंवा केशरी फुलांची। नवरात्रामधील पाचवा दिवस दिनांक 7 ऑक्टोबर 2024, वार येतो सोमवार आणि या दिवशीचा रंग आहे पांढरा, नैवेद्यासाठी केळी आहे, पाचवे देवीचे रूप आहे स्कंदमाता, नाव आहे ललिता आणि या दिवशी बेलाच्या पानांची माळ घातली जाते। नवरात्रामधील दिवस आहे 6वा दिनांक 8 ऑक्टोबर 2024, वार येतो मंगळवार, रंग आहे या दिवशीचा लाल, नैवेद्यासाठी मध दिला जातो, 6वे रूप आहे देवीचे कात्यायनी, नाव आहे महाकाली आणि या दिवशी माळ घातली जाते कर्दळ्यांच्या फुलांची किंवा पानांची। नवरात्रामधील दिवस येतो 7वा दिनांक 9 ऑक्टोबर 2024, वार येतो बुधवार, रंग आहे गडद निळा, नैवेद्यासाठी देवीला दिला जातो गूळ किंवा गुळापासून बनवलेले पदार्थ, 7वे रूप आहे देवीचे कालरात्री, नाव आहे जगदंबा, माळ येते झेंडूच्या फुलांची किंवा झेंडूच्या पानांची। नवरात्रामधील दिवस आहे 8वा दिनांक 10 ऑक्टोबर 2024, वार येतो गुरुवार, रंग आहे गुलाबी, या दिवशी नैवेद्य दिला जातो नारळ किंवा नारळापासून बनवलेले गोड पदार्थ, या दिवशी देवीचे 8वे रूप आहे महागौरी, नाव येते नारायणी, या दिवशी 8वी माळ आहे त्यामुळे माळ घातली जाते जास्वंदाच्या फुलांची किंवा जास्वंदाच्या पानांची। नवरात्रामधील दिवस येतो 9वा दिनांक 11 ऑक्टोबर 2024, वार येतो गुरुवार, रंग आहे वांगे कलर, नैवेद्यासाठी तीळ किंवा तिळापासून बनवलेले पदार्थ, 9वे रूप आहे देवीचे सिद्धिदात्री, नाव आहे देवीचे रेणुका, या दिवशी नवी माळ येते तर माळ घातली जाते तुळवीचे फुले किंवा लिंबोणीच्या पानांची। तर अशी होती नवरात्रामधील सर्वत्र माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर अजूनही तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।